नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे, हातागोला। आज दिनांक 4/9/2024 आपण पाहतात की वाऱ्याच्या दिशेनुसार पश्चिमी वारे सक्रिय झाले आहेत आणि आपला मान्सून कमजोर झाला आहे आणि बऱ्याचशा उत्तर भागातून मान्सून झपाट्याने बाहेर निघत आहे आणि अगदी पुढील 3-4 दिवसात महाराष्ट्राच्या सुद्धा नंदुरबार, धुळे किंवा आणखी विदर्भातील काही जिल्ह्यांमधून अकोला, बुलढाणा या भागातून सुद्धा मान्सून बाहेर पडू शकते। त्यामुळे हे एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो। आपण येणाऱ्या दिवसात सोयाबीन काढणी, कापूस वेचणी निश्चित करू शकता। तुम्हाला चांगला वेळ मिळणार, कडक ऊन तापणार आहे। सध्या टेम्परेचरचं असं एक आहे की जवळपास प्रत्येक भागातील टेम्परेचर हे तिथील स्थानिक ॲव्हरेज तापमानाच्या पेक्षा एक 3-4 सेल्सिअसनं वाढलेलं असेल। जवळपास पश्चिमेकडून जर आपण पूर्वेकडे जात असू नागपूरपर्यंत, तर प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या दिवसात 30-31 म्हणजे आपल्या भागानुसार 2 ते 3 सेल्सिअसने तापमान हे वाढ आपणास दिसू शकते। म्हणजे येणाऱ्या दिवसात 32, 33, 34 असं तापमान अकोला, नागपूर या भागात राहू शकते। नंदुरबार, धुळे इकडे सुद्धा 32-33 तापमान 34पर्यंत राहू शकते। पश्चिमी घाटाकडील भागात इकडे तापमान थोडंसं कमी असते, ते आपण आपल्या भागानुसार समजून घ्यावं। म्हणजे येणाऱ्या दिवसात तापमान वाढ आहे, उमस अजूनही जाणवणार एक 3-4 दिवसात, 7-8 तारखेपर्यंत। म्हणजे या महिन्यात विशेष थंडी अजून येण्याची शक्यता नाही। मात्र जे एक रात्रीची थंडी थोडीशी जाणू शकते, जी हलकीशी, आणि सकाळी थोडीशी थंडी जाणू शकते। ओस पडणार सकाळची, दुपारपर्यंत कडक ऊन तापणार, सूर्यप्रकाश चांगला राहील। जास्त ढगाळ वातावरण शक्य या दिवसात येणारा नाही आहे। मात्र तुरळक अधूनमधून अंशतः ढगाळ होईल, परत सूर्यप्रकाश येईल। म्हणजे कडक ऊन आहे, जे थोडंसं उमस वाढल्यामुळं थोडंसं त्रासदायक आहे। तरी येणाऱ्या दिवसांमध्ये मित्रांनो, जे पावसाची स्थिती आहे, पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस, पश्चिमेकडील भागांमध्ये थोडासा हलका ते एकदम हलका पाऊस कधीमधी होऊ शकतो जर स्थानिक लेवलला। मात्र विशेष पाऊस नाही, कुठलीही घाबरण्याची स्थिती नाही आहे। आणि तसा पाऊस किमान उत्तरेकडील सर्व जिल्ह्यांमध्ये, किमान आपल्या महाराष्ट्राचा जर अर्धा भाग काढला तर किमान एक 9 तारखेपर्यंत विशेष पावसाची एंट्री नाही। तुरळक पाऊस वगळता 1-2 स्पॉट जो स्थानिक पाऊस असते तो वगळता तो विशेष पाऊस कुठं नाही आहे आणि चिंता करण्यासारखी परिस्थिती येणाऱ्या दिवसात नाही आहे। आणि दक्षिणेकडील भागात एक 8 पासून तुरळक ठिकाणी एकदम सीमालगत भागात कर्नाटक, तेलंगणाच्या इकडे एंट्री होऊ शकते। मात्र कंप्लीट 8 तारखेपर्यंत जे आपणास दिसत आहे त्याच्यापेक्षा वरील भागात अगदी वातावरण स्वच्छ राहू शकते, कोरडं राहू शकते, तापमान जाणू शकते। मात्र परत ॲक्टिव्हिटी 9 पासून ही हलकीशी वाढणार आहे। 9ला सुद्धा विशेष पाऊस हा उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये येणार नाही, मात्र पूर्वेकडून थोडासा भाग हा कव्हर होऊ शकतो आणि चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड व पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिण भाग इथपर्यंत हा पाऊस 9 तारखेत पोहोचू शकते। आणि जवळपास 10 तारखेपासून पुढील दिवसात सर्व महाराष्ट्रात तो पाऊस पोहोचू शकते। मात्र हा पाऊस कमी जास्त ॲक्टिव्हिटीचा आहे, मेघगर्जनेसह, वादळ वाऱ्यासह पडतो। मात्र काही वेळासाठी पडेल, मात्र जोराचा पडेल। मात्र सार्वत्रिकता अजिबात राहणार नाही, कुठं किती पडेल हे कमी जास्त प्रमाणात राहील। मात्र बरेच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक शेतीपूरक पाऊस एक वेळ परत होऊ शकतो। त्यामुळे आपण 15-16 तारखेपर्यंत हरभऱ्याची पेरणी शक्यतो टाळावी किंवा पुढील एक अपडेट घेऊनच आपली पेरणीचं नियोजन करावं। जवळपास 10 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची इंटेन्सिटी राहील, भाग बदलत धरसोड करत पाऊस आहे मेघगर्जनेसह। याच्यातसुद्धा या पावसात विजा पडतात आणि पाऊसची इंटेन्सिटी कमी जास्त राहील। दक्षिण भागात चांगली, म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याचा 70% भाग हा पाऊस चांगला राहतो इकडे। तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत या पावसाची इंटेन्सिटी चांगली राहते। विदर्भात 11 जिल्ह्यातसुद्धा याचा प्रभाव थोडासा कमी असतो, म्हणजे पाऊस बाकी भागापेक्षा कमी राहतो। म्हणजे मात्र इतर ठिकाणी तो 70-80 मिलीमीटरपर्यंत जाऊ शकतो सध्याच्या स्थितीनुसार।
एकंदरीतच 8 पासून फक्त कर्नाटक तेलंगणा सीमालगत इकडून पावसाची ॲक्टिव्हिटी होईल, पूर्वेकडून सुरुवात होईल आणि पाऊस समोर सरकत संपूर्ण महाराष्ट्रात 1-2 दिवसात उत्तरेकडील सर्व भागात पोहोचणार आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंत सर्व उत्तरेकडील जिल्हे, ते धुळे असो, नंदुरबार असो, जळगाव खान्देश असो, अकोला, बुलढाणा, अमरावती, म्हणजे सीमेलगतचे नागपूर, वर्धा असो, सगळे भाग हे सातपुडालगतचे सर्व भागसुद्धा घेणार आहे. त्यामुळं म्हणजे 8 दुपारपासून ते 10पर्यंत सर्वच ठिकाणी पाऊस पोहोचू शकतो आणि पुढे ही पावसाची परिस्थिती एक 11, 12, 13, 14, 15पर्यंत राहू शकते. तर आपण हेच लक्षात घ्यावं की जो एक 8 तारखेपासून सुरू होणारा पाऊस आहे, तर आपण ॲव्हरेज काढला तर 9 पासून पकडा, म्हणजे 9 ते 15च्या दरम्यान पडणारा पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान 60 ते 70 मिलीमीटर असू शकते, काही भागात 80 मिलीमीटर असू शकते. तर एवढी त्या पावसाची इंटेन्सिटी आहे. आणि उत्तरेकडील उत्तर महाराष्ट्रात पकडला तर किमान एक 50-60 मिलीमीटर पाऊस तिकडेसुद्धा पडू शकतो. आणि जर विदर्भाचा विचार केला संपूर्ण, तर पूर्वेकडील विदर्भामध्ये जवळपास एक 50-60 मिलीमीटर तिकडेसुद्धा पाऊस राहू शकतो. आणि पश्चिम विदर्भातसुद्धा 40-50 ते 60 मिलीमीटरसुद्धा इकडेसुद्धा पावसाचं हे राहू शकते. म्हणजे वेगळी वेगळी ॲक्टिव्हिटी राहणार, मात्र पिकाला पोषक असा पाऊस राहील. मात्र थोडासा नुकसानकारक पाऊस हा असतोच, त्यामुळे आपण सावधता या पावसामध्ये बाळगावी लागेलच. ज्या पावसाची इंटेन्सिटी 9 पासून वाढत आहे, 9 ते 15, 16पर्यंत त्याच्यात ॲक्टिव्हिटी राहणार. 14, 15, 15, 16मध्ये फक्त मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यापर्यंत राहू शकते. म्हणजे विदर्भाकडून वातावरण 15 नंतर मोकळे होण्यास सुरुवात होऊ शकते. सध्याच्या स्थितीत हे असं वातावरण दिसत आहे. त्यामुळं येणारे दिवस थंडी विशेष नाही, रात्रीची थंडी हलकीशी, सकाळची थंडी हलकीशी ते मध्यम थोडीशी जाणू शकते, विशेष नाही. मात्र दुपारचं कडक ऊन तापणार आहे, जे उमस थोडीशी जाणू शकते. मात्र हवा आता थोडीशी मोकळी होत असल्यामुळे, पश्चिमेकडून वाऱ्यामुळे येत असलेल्या हवेमुळं थोडंसं उमस आता कमी राहील मागील वातावरणापेक्षा. म्हणजे मागील 8 दिवसामध्ये जाणवलेली उमस येणाऱ्या दिवसामध्ये थोडंसं हवेचा वेग वाढल्यामुळं थोडंसं आपणास जो गरमीचं प्रमाण आहे ते कमी जाणवू शकते. मात्र टेम्परेचर कायम आहे, टेम्परेचर आणखी वाढ होऊ शकते. सकाळचं संध्याकाळचं वातावरण तुम्हाला एक थंडी जाणवणारं राहू शकते. सध्या कुठलाही वेस्टर्न डिस्टर्बन्स काश्मीर भागावर येणार नाही, त्यामुळे कुठलाही स्नोफॉल या महिन्यात सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे कुठलीही कडक थंडी या महिन्यात येण्याची शक्यता किमान 20-22 तारखेपर्यंत तरी नाहीच आहे. आणि 20 नंतरसुद्धा जे थंडीत ॲक्टिव्हिटीत वाढ होईल, तर ती एक गुलाबी थंडी किंवा एक बोचरी थंडी 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरच्या दरम्यान येऊ शकते. मात्र तोच पिरियड एक पेरणीसाठी राहू शकते. 20 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या दरम्यान निश्चित यावर्षी पेरण्या होतील, कारण येणारा अवकाळी पाऊस याच्यावरच त्या पेरणीचं आपण नियोजन केलं पाहिजे. मात्र 15 तारखेपर्यंत येणाऱ्या पावसासाठी आपण थांबलं पाहिजे की किती ॲक्टिव्हिटी होते. कारण पेरणीनंतर जर का जोराचा पाऊस झाला तर आपली हरभऱ्याची पेरणी थोपटण्याची शक्यता, नुकसान होण्याची शक्यता याच्यामध्ये राहते. त्यामुळे आपण पुढील सर्व अपडेट घेऊनच आपण नियोजन करावं. मित्रांनो, आजच्या परिस्थितीनुसार आपण बघू शकता की सध्याच्या परिस्थितीत काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मात्र आजच्या परिस्थितीनुसार विशेष पावसाची शक्यता पूर्व विदर्भात दिसत नाही. किरकोळ सरी वगळता आपण जिथे स्पॉट दिसतील तिथं ओळखावं की थोडंफार हलक्या सरी होऊ शकतात. मात्र विशेष पाऊस आज राहणार नाही. पूर्व विदर्भातसुद्धा आज विशेष पाऊस नाही. किरकोळ सरी एक 5-10 मिनटासाठी किंवा 2-3 मिनटासाठी होऊ शकतात हवा वगैरे सुटून, आणि विशेष ॲक्टिव्हिटी नाही आहे. पश्चिम विदर्भातसुद्धा अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम इकडेसुद्धा आज पावसाचा कुठलाही विशेष ॲक्टिव्हिटी दिसत नाही. मात्र अचलपूर साईडला थोडंसं वातावरण आहे सातपुडा भागात, त्यामुळे थोडीशी हलकीशी ॲक्टिव्हिटी पावसाची होऊ शकते, विशेष मोठा पाऊस नाही. त्यामुळे आपण काढणी झालेली असेल, गंजी लागली असेल तर आपण त्याची सर्व झाकणी करूनच आपण माल सुरक्षित करूनच घरी जावे. त्यामुळं सतर्कता तेवढी आपण बाळगावी. विशेष इकडेसुद्धा आज धुळेचा भाग बघितला तर जळगाव, धुळे,
इकडे सुद्धा पावसात कुठलीही विशेष ॲक्टिव्हिटी नाही. मालेगाव परिसरात थोडंसं वातावरण आहे, ते एकदम हलकं वातावरण आहे. काही विशेष पाऊस होण्याची शक्यता आज दिसत नाही. त्यामुळं जळगाव, धुळे, जळगावच्या संपूर्ण भागात आज विशेष पावसाची शक्यता नाही आहे. कुठलीही घाबरण्याची स्थिती नाही आहे. बुलढाणा, चिखली, खामगाव, अमळापूर, मेहकर, डोणगाव, बीबी, लोणार, त्यानंतर जळगाव, जामोद, नांदुरा, मलकापूर इकडे या परिसरातसुद्धा कुठल्याही पावसाचा आज अकोला, बाळापूर, तेल्हारा, अकोट, पातूर, मूर्तिजापूर इकडेसुद्धा कुठलीही पावसाची आज ॲक्टिव्हिटी होणार नाही. त्यामुळं घाबरण्याची स्थिती नाही. आपण आपलं निवांत काम करावं. यवतमाळ परिसरातसुद्धा विशेष पावसाची ॲक्टिव्हिटी दिसत नाही. जिथे जे आपणास स्पॉट दिसत असेल तर त्या भागातील शेतकऱ्यांनी थोडं सावध राहावं. पण जिथेही कुठेही डार्क क्लाउड नाही आहेत, ब्लॅक कलरमध्ये क्लाउड नसतील, तिथं घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे. अगदी हलके क्लाउड असतील तर ते किरकोळ क्लाउड आहे, ते किरकोळ पाऊस देऊ शकतात. विशेष त्यात ॲक्टिव्हिटी होत नसते. एकंदरीतच परिस्थिती बघितली तर आजही सुद्धा महाराष्ट्रात फक्त तुरळक ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. मराठवाड्यात गेलो तर बीड, पेठ, लातूर हा जो परिसर आपल्याला दिसत आहे, या परिसराच्या आसपास परिसरात खास करून कळंब, कैज आणि मुरुड, कोंड, घाटेगाव, पेठ या भागात थोडासा हलकासा पाऊस किंवा मध्यम जोराच्या सरी वादळ वाऱ्याशी होऊ शकतात. मोठी ॲक्टिव्हिटीचे चान्सेस नाही आहेत. तर मराठवाड्यात सुद्धा आज आपण बघू शकता की विशेष ॲक्टिव्हिटी नाही आहे. तर हे दिसत असलेले भाग आपण जिथे ब्लॅक कलरमध्ये क्लाउड दिसतात त्या परिसराच्या आसपास परिसरावर काही ठिकाणी पाऊस भाग धरसोड करत पडू शकते. तिथे एक 10-15-20 मिनिटाच्या सरी जोराच्या पडू शकतात. मात्र विशेष मोठा पाऊस नाही आहे. कारण सिंगल बाष्प देणारं वातावरण आहे. सध्या बाहेरून येणारं वातावरण याच्यामध्ये ॲड नाही आहे. त्यामुळे मोठी ॲक्टिव्हिटी आज काही कुठं दिसत नाही आहे. नगरच्यासुद्धा भागात विशेष पावसाची ॲक्टिव्हिटी आज नाही आहे. किरकोळ हलका पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकते. आणि संभाजीनगरसुद्धा विशेष पावसाची ॲक्टिव्हिटी नाही आहे. वैजापूरसुद्धा परिसर विशेष पावसाची ॲक्टिव्हिटी दिसत नाही आहे. जालना परिसरातसुद्धा विशेष पावसाची ॲक्टिव्हिटी दिसत नाही आहे. किरकोळ पाऊस वगळता. आणि सर्व भाग पाऊस दाखवणं मित्रांनो ह्या टायमिंगमध्ये शक्य नाही आहे. हे तुमची सध्या पीक काढणी चालू आहे म्हणून आपण हे दाखवत आहे. आपण एवढं डीपमध्ये इतर माहिती दाखवत नाही आहे. नंदुरबार परिसरसुद्धा विशेष पावसाची ॲक्टिव्हिटी आज राहणार नाही. त्यामुळं आपण काळजी करू नये. धुळे परिसरसुद्धा विशेष पावसाची शक्यता नाही आहे. जळगाव परिसर आपण बघू शकता कुठेही विशेष पावसाची आज ॲक्टिव्हिटी नाही आणि येणाऱ्या दिवसातसुद्धा विशेष पाऊस नाही आहे. त्यामुळे आपण आपली काढणी करू शकता. फक्त दुपारनंतर सावधगिरी बाळगावी. पाऊस अगदी छोटा मोठाच आहे पण तरीसुद्धा सावधता बाळगावी लागेल कारण त्या पावसाचं प्रेडिक्शन होत नाही आधी. तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे. पूर्व विदर्भातसुद्धा तुरळक पाऊस किंवा हलक्या सरी मोजक्या ठिकाणी जिथं क्लाउड असतील तिथं होऊ शकतात. आणि पश्चिम विदर्भातसुद्धा तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. मात्र अकोला, बुलढाण्याचे जेवढे काही एक 100 किलोमीटर एरिया असेल सातपुड्यालगतचा, इकडे कुठेही विशेष पावसाची शक्यता दिसत नाही आहे. ज्याही परिसरात आपल्या क्लाउड नसतील त्या भागात पावसाची शक्यता नाही आहे. आपण बघू शकता. तर ही मित्रांनो आजच्या पावसाची अपडेट होती. सांगायची हेच आहे की आपणास सध्या पाऊस अगदी तुरळक असेल. उद्यापासून अजून पावसाची इंटेन्सिटी कमी होईल. तुरळकच पाऊस पडेल. मोजक्या ठिकाणी काही वेळासाठी फक्त तापमान जास्त आहे. आणि 9 ते 15, 16, 17 एवढी मोठी ॲक्टिव्हिटी आहे. पण दक्षिण भाग जास्त घेणार आणि पूर्वेकडून वातावरण जसं जसं ते सिस्टम पश्चिमेकडे जाणार, पश्चिम महाराष्ट्राकडे, तसं तसं पूर्वेकडून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून वातावरण खुलण्यास सुरुवात होईल. म्हणजे 17 तारखेपर्यंत वातावरण विदर्भात राहणार नाही. जवळपास एक 14-15पर्यंत राहू शकते. तर धन्यवाद मित्रांनो. पुढील अपडेट आपण देत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.